मला बिल चालू कर दे ना. हां करू चालू. हां इकडून इकडून चालू कर. हां सर. सर हां आज आपण या ठिकाणी राष्ट्रीय किसान मोर्चा या राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मान्य दीपक इंगळे पाटील यांच्याशी आपण एक संवाद साधला आहे. सर्वप्रथम चालू आहे चालू आहे सर. चेकच पडतंय. संपूर्ण महाराष्ट्रातील दर्शकांना या ठिकाणी आज आपण एक आनंदाची बातमी देतो की आज आपण या ठिकाणी राष्ट्रीय किसान मोर्चा राष्ट्रीय पातळीवरील शेतकऱ्यांचे संघटन या राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय दीपक इंगळे पाटील यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत. नाव परिचय करून देतो. इंजिनियर शिवलिंग सुदर्शन ज्ञानोबा चौधरी, राज्य कार्यकारी सदस्य राष्ट्रीय किसान मोर्चा. तर सर्वप्रथम आपल्या या ठिकाणी स्वागत आहे. सर्वप्रथम काही या ठिकाणी एक आमच्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले. हे राष्ट्रीय किसान मोर्चा हे संघटन नेमकं काय संघटन आहे? या संघटनेविषयीची थोडक्यात माहिती. काल महाराष्ट्रातील पूर्ण दर्शक पूर्ण शेतकरी आपल्याला बघतात. आजपर्यंतचे बरेचसे शेतकऱ्याची संघटना होत्या आणि त्या संघटना आणि ह्या संघटनेमधला मूलभूत फरक काय आणि आपला परिचय करून द्या. नमस्कार शेतकरी बांधवांनो. माझं नाव दीपक राजाभाऊ इंगळे, राहणार एकुरगा, तालुका जिल्हा लातूर आणि प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र. हे जे राष्ट्रीय किसान मोर्चा संघटन आहे तर हे संघटन कदाचित याचं नाव पहिल्यांदा आपण काही जणांनी ऐकलं असेल, काही जणांनी पूर्वीच ऐकलं असेल. तर या संघटनेचा परिचय करून देताना की हे संघटन तसं फार जुनंही नाही आणि फार नवीनही नाही. म्हणजे थोडक्यात एक साधारणतः 10 वर्षापूर्वी 2014-15च्या आसपास राष्ट्रीय किसान मोर्चा या संघटनेची स्थापना झाली आणि या संघटनेचे वर्तमान राष्ट्रीय अध्यक्ष हे माननीय चौधरी विकास पटेल जे की उत्तर प्रदेशचे आहेत आणि या संघटनेचे राष्ट्रीय संरक्षक हे माननीय वामन मेश्राम साहेब, जन आंदोलनाचे प्रवर्तक आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे या संघटनेचे राष्ट्रीय संरक्षक आहेत. तर आणि मी या संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे आणि गेल्या 1.5 वर्षापासून मी या पदावर कार्यरत आहे. हे जे संघटन आहे राष्ट्रीय किसान मोर्चा, तर या संघटनेच्या नावातच आहे की हे शेतकऱ्यांचं राष्ट्रीय स्तरावरचं सरसंघटन आहे. आज आम्ही भारतामध्ये बघत आहोत की वर्तमानात ज्या काही संघटना आहेत भारतामध्ये तर त्या संघटना राष्ट्रीय स्तरावर आम्हाला काम करताना दिसत नाही. म्हणजे काही संघटना या प्रादेशिक आहेत, वेगवेगळ्या राज्यवाईज आहेत, काही संघटना या भूप्रादेशिक आहेत, विभाग लेवलला काम करतात. परंतु आमचा जर आम्ही शेतकरी बघितला तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत भारताचं जे क्षेत्रफळ आहे आणि इकडं गुजरात पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत, तर ह्या सर्व टोकांना जोडणारा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचं राष्ट्रीय स्तरावरचं एकही संघटन काम करताना दिसत नाही. त्याच्यामुळे आम्ही असा प्रयत्न आमचा सुरू आहे की राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांचं संघटन असलं पाहिजे. कारण आमची जी शेतकऱ्यांची समस्या आहे ती राष्ट्रीय समस्या आहे आणि समस्या जर राष्ट्रीय असेल, जसं हमी भावाची समस्या, शेतीमालाच्या भावाची समस्या ही राष्ट्रीय समस्या आहे आणि समस्या जर आमची राष्ट्रीय असेल तर आमचं संघटन पण राष्ट्रीय पाहिजे. म्हणून राष्ट्रीय किसान मोर्चाची या ठिकाणी स्थापना केली. यस, म्हणजे राष्ट्रीय किसान मोर्चाची स्थापना करत असताना आपण या संघटनेशी कसं जोडलं गेलो? त्या संघटनेत येण्यापूर्वी आपण काय करत होतो? चळवळीशी नेमकं कसं जोडलं गेलो? तर या संघटनेमध्ये सर येण्यापूर्वी मी साधारणतः 2015-16ला माझं ग्रॅज्युएशन झालं आणि त्यानंतर 4 ते 5 वर्ष ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरी ज्याच्यावर माझं ग्रॅज्युएशन झालं, फॉर एक्झाम्पल बीकॉम झालं, तर बीकॉम केल्यानंतर लक्षात आलं की बाबा ज्याच्यावर आपण शिक्षण घेतले त्याच्यावर तर नोकरीच नाही. मग आता बीकॉम करून आपण बेकाम झालो की काय अशी भावना निर्माण झाली आणि सगळे करतात तसं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, एमपीएससीचा अभ्यास याला सुरुवात केली. त्याच्यामध्ये 4-5 वर्षे गेली, परंतु त्याच्यामध्ये पण सरकारची उदासीनता, एकतर जागा निघत नाहीत, जागा निघाल्या तर त्या कमी निघतात, त्याचे रिझल्ट वेळेवर लावले जातात.
त्याच्यामध्ये पारदर्शकता नाही, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे मुद्दे पण समोर आले आणि निकाल लागला तर त्याच्यानंतर जॉईनिंगची खात्री नाही, कधी जॉईनिंग भेटेल याची खात्री नाही, म्हणजे इतकी सगळी अनिश्चितता स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये आढळली. आणि मग त्यानंतर 2020ला कोरोना आला आणि कोरोना आल्यानंतर मनामध्ये एक भावना तयार झाली की सरकारनं त्या कोरोनाचं कारण घेऊन एमपीएससीची परीक्षा, कंबाईनची एक्झाम, PSI, STI, असिस्टंट हे क्लास 1 आणि क्लास 2ची एक्झाम 3 ते 4 वेळेस सर पोस्टपोन केली. म्हणजे त्या दरम्यान नीट जे मेडिकल एंट्रन्स एक्झाम असते तर गव्हर्नमेंटनं ती नीट कंडक्ट केली. इंजिनिअरिंग साठीची जेई असते ती जेई एक्झाम सुद्धा गव्हर्नमेंटनं कंडक्ट केली, घेतली. त्याच्यानंतर युपीएससीची सुद्धा एक्झाम पार पडली. परंतु जेव्हा एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची एक्झाम आली तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं ती एक्झाम कोरोनाचं कारण घेऊन 3 वेळेस पोस्टपोन केली. आणि पोस्टपोन केल्यानंतर असं लक्षात आलंय की एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची एक अवकाश, पात्रता ह्या गव्हर्नमेंटच्या समोर काही नाही. त्याच्यामुळं मनात एक हे तयार झालंय की आता किती दिवस अभ्यास करायचा. आणि त्या काळात महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं त्या ठिकाणी एक GR सुद्धा काढला की आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं इथून पुढे गव्हर्नमेंट जास्त भरती काढणार नाही, तर कमीच लोकांवर हे प्रशासन चालवण्यासाठी आम्हाला पर्याय नाही असं गव्हर्नमेंटनं सांगितलं. मग त्या काळामध्ये सर ठरविलं की आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भविष्य नाही, 5 वर्ष आपले गेलेली आहेत, इथून पुढे बी 10-5 वर्ष कशी जातील याची गॅरंटी नाही. मग कोरोना आला, आम्ही गावाकडे आलो आणि गावाकडे आल्यानंतर शेतीचा एकदम जवळ संबंध आला. कारण सगळं आपण बघत होतो कोरोना काळामध्ये सर्व प्रशासकीय ऑफिस, सर्व कंपन्या, सर्व कारभार ठप्प होता आणि केवळ शेती हा एकमेव उद्योग भारतामध्ये चालू होता. आणि मग शेती करण्याचा योग आला. शेतीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या अडचणी बघितल्या आणि त्याच्यामध्ये स्वतः काम केल्यामुळं एक लक्षात आलं की शेतीमध्ये जेवढं कष्ट करावं लागतं त्या तुलनेमध्ये तो उत्पन्न नाही. समजा शेतामध्ये जावं, पाणी द्यावं म्हटलं तर MSEBच्या लाईटची समस्या, कधी सकाळी लाईट येते, कधी निम्या रात्री पाणी द्यावं लागतं. मग लाईट आली, डीपी जळाला तर महिना तो डीपी करून दुरुस्त करून भेटत नाही, ती समस्या. कसं तर पीक हाताशी आलं, हमी भाव मिळेल का नाही याची गॅरंटी नाही, पाऊस, नैसर्गिक संकट. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं की याच्यामध्ये सुद्धा खूप अनिश्चितता आहे शेतीमध्ये आणि शेती तर फार गरजेची आहे. मग त्याच्यामुळं एक राष्ट्रीय किसान मोर्चामध्ये येण्याचा प्रसंग असा घडला सर की 2021-22च्या दरम्यान एक पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी एक खरे आणि घटसर्प नावाचा रोग येतो जो जनावरांना होतो. आणि तो रोग जर जनावरांना झाला तर त्या ठिकाणी ते जनावर सर 48 तासात मृत्यू होतो. आणि आमच्या एकूर्ग्याचं जे शेजारी गाव आहे ढाकणी गाव, तर या ढाकणी गावामध्ये 4 वर्षापूर्वी 35 जनावर मेली आणि जवळपास शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. आणि हे कशामुळे झालं तर केवळ महाराष्ट्राचं जे पशुसंवर्धन डिपार्टमेंट आहे आणि शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना आहे तर त्यांनी 5 रुपयाची लस न दिल्यामुळं हे एवढं मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालं. आणि आम्ही जेव्हा शेतकरी गेलो की लसीकरण करा तर त्यांनी म्हणले आमचा संप आहे, आमच्याकडे लसीकरण नाही, यंत्रणा नाही, लस संपलेली आहे, पुरवठा नाही, वेगवेगळी कारणं दिली. मग त्यानंतर संघटन शक्तीची गरज लक्षात आली आणि राष्ट्रीय किसान मोर्चाचे जे राज्य प्रभारी होते माननीय बालाजी कांबळे सर, त्यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि त्याला आम्ही आमची अडचण सांगितल्यानंतर त्यांनी लगेच आम्हाला एक पत्र लिहून दिलं आणि ते पत्र देऊन आम्ही पशुसंवर्धन दवाखान्यामध्ये पंचायत समितीचे जे पशु विकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे ते दिलं. आणि दिल्यानंतर त्याच्यामध्ये लिहिलं की जर 2 दिवसामध्ये लसीकरण जर आमच्या गावामध्ये झालं नाही तर त्या ठिकाणी आम्ही तुमच्या कार्यालयावर जनावर मोर्चा काढू असं पत्र दिल्या 4 दिवसामध्ये एकूर्ग्यासहित 15 गावाचं लसीकरण त्या ठिकाणी सरकारमार्फत प्रशासनामार्फत करण्यात आलं. आणि मग राष्ट्रीय किसान मोर्चाची संघटन शक्ती लक्षात आली आणि तिथून राष्ट्रीय किसान मोर्चामध्ये सक्रिय होतो. बघा महाराष्ट्रातील बंधू भगिनींनो, पूर्ण मराठी जाणणाऱ्या बंधू भगिनींनो, शेतकरी बंधूंनो, एक उच्च विद्या विभूषित हा तरुण दीपक इंगळे पाटील, इस्कुर्गा जिल्हा लातूर या ठिकाणचा तरुण उच्च विद्या विभूषित असताना कोरोना काळामध्ये सगळे धंदे बंद असताना शेतीमध्ये वळाला.
शेतकऱ्यांचे प्रश्न समस्या लक्षात आल्या. 35 जनावर मृत्युमुखी पडल्यानंतर त्याने जे आंदोलन केलं त्याचा परिणाम असा झाला की त्यांना राष्ट्रीय किसान मोर्चाची ताकद लक्षात आली आणि म्हणून ह्या संघटनेकडे वळाले. एक आपण लॉबी झालं नाही असं लक्षात आलं. आपण लॉचं शिक्षण घेत आहेत या ठिकाणी मुरुड जिल्हा लातूर या ठिकाणीच आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय. एक मध्यंतरी आपण एक अशी भूमिका घेतली होती की महाराष्ट्रातील शेतकरी वितरणचं ₹1 देणं लागत नाही. ते नेमकं आंदोलन कसं आपण उभा केलं? तर त्या ठिकाणचं सर असं झालं की महाराष्ट्रातला शेतकरी ₹1 देणं लागत नाही ह्या निष्कर्षावर आम्ही नंतर येऊन पोहोचतो. पण त्याची सुरुवात थोडक्यामध्ये अशी झाली की आम्ही एका गावामध्ये गेलो होतो. राष्ट्रीय किसान मोर्चाचं राज्याधिवेशन चालू होतं आणि राज्याधिवेशन चालू असताना त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी दिनांक 22 नोव्हेंबर 2021 लातूर तालुक्यातील जे बोरगाव काळे गाव आहे तर त्या बोरगाव काळे गावामध्ये आमची बैठक सुरू होती आणि बैठक सुरू असताना तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातली समस्या आमच्याकडे मांडली की बाबा 10 दिवस झालं आमच्या गावातल्या शेतातली वीज ही महावितरणनं कनेक्शन कट केलेली आहे. याच्यामुळं आमच्या जनावराला पाणी नाही, गव्हाला द्यायला पाणी नाही, हरभरा वाळत आहे आणि जे ऊस नोव्हेंबर साधारणतः दिवाळीनंतर लातूर मधला शेतकरी ऊसाची लागवड करतो. बेनं तोडणे, रानामध्ये हातरणे आणि ऊसाची लागवड करणे. तर आमचे बेनं ऊसाचे जे बियाणं आहे जे बेनं आहे ते शेतामध्ये पडलेले आहेत आणि एमएससीबीनं कनेक्शन कट केलं. त्याच्यामुळे ते बेनं सुद्धा आमचं वाढत आहे. 5-10 हजार रुपये आमचा खर्च होत आहे. तर तुमची शेतकरी संघटना आहे, शेतकरी संघटना भरपूर झाल्या म्हणली, तुमची शेतकरी संघटना आहे तर हा आमच्या सोल्युशनवर ह्या आमच्या प्रश्नावर तुमचं सोल्युशन काय आहे का ही शेतकरी आम्हाला सांगा. त्याला म्हटलं का बरं वीज कनेक्शन बंद केलं एमएससीबीनं? मग त्याने उत्तर दिलं की बिल भरलं नाही म्हणून एमएससीबीनं आमचे कनेक्शन बंद केले. त्यांना पुढचा प्रश्न विचारला की का बिल भरलं नाही? त्याने उत्तर दिले की बिल भरायला पैसे नाही आणि तुम्हाला आठवत असेल 2020-21 सोयाबीनचा 10-12 हजार रुपये क्विंटलला भाव पोचला होता आणि मग शेतकऱ्याला वाटलं की ह्या वर्षी पण तेवढा भाव या ठिकाणी येईल म्हणून सोयाबीन आम्ही घरामध्ये ठेवले. त्याच्यामुळे पैसे बिल भरायला पैसे नाही ही आमची अडचण. त्यांना आम्ही म्हणलं किंवा तुमची वीज 8 दिवसापासून बंद आहे मग आम्हाला काय करा 2 दिवसाचा वेळ करा. त्या 2 दिवसामध्ये आमचे जे जर शक्य झालं तर आम्ही बघतो. मग त्या पुढच्या गावामध्ये जे आम्हाला जायचं होतं तर आम्ही तो मुक्काम कॅन्सल केला आणि त्या बोरगाव काळे गावातच आम्ही मुक्काम केला. मी होतो, माझ्यासोबत बालाजी कांबळे सर होते, राष्ट्रीय किसान मोर्चाचे राज्य प्रभारी. आणि मग रात्री आम्ही एक निवेदन तयार केलं कांबळे सरांनी आणि आम्ही निवेदन तयार केलं एमएससीबीच्या संदर्भामध्ये, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये. त्याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी लिहिल्या आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गावाच्या स्टँडवर गेलो. आता स्टँडवर गेल्यानंतर शेतकरी आश्चर्यचकित झाले. शेतकरी म्हणले आम्हाला वाटलं की तुम्ही कालच गेला असाल. आम्ही प्रश्न मांडून जाऊन झोपी गेलो म्हणले. बाकीच्या संघटनेसारखं तुम्ही पण वाटलं की बोलून निघून जाणार. आम्ही म्हणलं नाही, आपण सगळे सोबत जाऊ आणि तुमचा जो कालचा प्रश्न होता ती मुरुडच्या एमएससीबीला जाऊन आपण बोलू. तर सर्व शेतकरी घेतले. कांबळे सरांच्याच गाडीमध्ये आम्ही सगळे शेतकरी बसवले. मग सगळेजण तिथे गेलो. गेल्यानंतर मुरुडच्या एमएससीबी ऑफिसला आम्ही तो अर्ज दिला. इंजिनियर सोबत कांबळे सरांशी चर्चा केली आणि अर्ज दिला, त्याच्यावर ओशी घेतली आणि आम्ही बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर एका हॉटेलमध्ये शेतकऱ्यांनी आणि आम्ही चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर 15-20 मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर अर्ध्या तासानं शेतकऱ्यांचा फोन आला की आमच्या गावातली वीज चालू झाली आहे, आमच्या गावातल्या मोटारी चालू झाल्या. शेतकरी खुश झाले आणि म्हणजे किंवा 8 दिवस बंद असलेली वीज ₹1 न भरता कसं काय चालू झाली. शेतकरी बी खुश झाले, आश्चर्यचकित झाले. आणि मग दुसऱ्या पण गावामध्ये ते माहीत झालं. त्या गावामध्ये आम्ही गेलो, बैठका लावल्या, ती पण वीज चालू झाली. असं करत करत 40 ते 50 गावामधल्या राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून ते वीज ₹1 न भरता सर या ठिकाणी चालू झाल्या. आणि मग त्या निवेदनामुळं नंतर सरकारला पण महाराष्ट्राचं वीज बिल माफ करावं लागलं. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं हा सरकार सुरू झाला आहे. त्याच्यामध्ये जी भूमिका मांडली की आपण बऱ्याच ठिकाणी अशी भूमिका मांडत होतात वारंवार सभेमध्ये शेतकऱ्याशी संवाद साधता की विद्युत कायदा 2003 असेल, डीपी झाल्यानंतर 48 तासात बसून देणं असेल,
शेतकरी मित्रांना 1 रुपया देणं लागत नसतं. आणि विद्युत मध्ये फार मोठा घोटाळा झाला. नेमका घोटाळा कसा झाला हे महाराष्ट्रातील जनतेला, शेतकऱ्यांना कळू द्या की आपल्याकडे काय त्याचा लेखाजोखा आहे का, काही पत्रव्यवहार केलाय का. तर आता जे तुम्हाला प्रश्न विचारला त्याच्याशी पुढचाच मुद्दा आहे. त्या निवेदनामध्ये असं काय लिहिलं होतं जेणेकरून त्या 50 गावाच्या बंद केलेले कनेक्शन एमएससीबीला चालू करावं लागलं 1 रुपया न भरता. एवढंच नाही तर महाराष्ट्र सरकारला सुद्धा 15,000 कोटी रुपये भरून शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं लागलं. आणि हा नेमका शेती तर काय नाही सर, आम्ही सरळ सरळ एमएससीबीला भूमिका अशी घेतली की आम्ही तुमचं वीज वापरलं, आम्ही तुमचं वीज बिल भरायला तयार आहोत, फक्त आम्हाला आमच्या बिलाचा हिशोब द्या. एवढं साधं 3 प्रश्न आम्ही त्या ह्याच्यामध्ये सर मांडले. आणि एमएससीबी म्हणली किंवा तुम्हाला कसला हिशोब पाहिजे. मग आम्ही म्हणलं आम्ही वीज किती वापरली, त्याच्यापैकी सरकारनं पैसे किती भरले आणि आम्हाला शिल्लक भरायचे किती आहे एवढं उत्तर द्या आणि तुम्ही आमचे पैसे निघते तेवढे घ्या. असं म्हटल्यानंतर एमएससीबी मार्फत आम्हाला असं म्हणणं आलं की तुमच्यावर शेतकऱ्यावर लाख लाख रुपये बिल थकीत आहे. 50,000, 60,000, 70,000, कुणाकडे लाख, कुणाकडे 1.5 लाख असे बिल तुमच्याकडे थकीत आहेत. तर तुम्ही 5-5 हजार भरा मोकळे व्हा, 4-4 हजार भरा मोकळे व्हा, आम्ही तुम्हाला फक्त सगळं थकीत मारायचं. पण आम्ही म्हटलं 5,000 शिवाय पैसे न मागणारी एमएससीबी लगेच 4,000वर 3,000वर कशी काय आली. काही ठिकाणी तर म्हणले तुम्ही 2,000 भरा, काही ठिकाणी म्हणले 1,000 तरी भरा, पण काय नाही काय तुम्ही पैसे भरा अशी एमएससीबी म्हणली. पण आम्ही त्यांना म्हणलं नाही साहेब, आम्हाला तुमचे लाख रुपये भरायचे, फक्त 8 एकर तुमचं सगळं आम्हाला गेल करायचे, पैसे थकीत, आमचा फक्त हिशोब द्या. आणि मग त्याच्यामध्ये पहिला हिशोब असा मागितला की आमचा वीज वापर किती आहे, आमचं वीज बिल किती आहे ते तर द्या. आश्चर्याची गोष्ट असेल तर एमएससीबी आमच्या गावाच्या ग्राहकांना प्रत्येक महिन्याला वीज बिल देते, परंतु शेतीमधलं वीज बिल 10-10 वर्ष 5-5 वर्ष शेतामध्ये वीज बिल येत नाही. वीज बिल दिलं जात नाही आम्हाला. तुम्ही मराठवाड्यामधल्या, खानदेशामधल्या, पश्चिम महाराष्ट्रातला असेल आणि जास्त करून विदर्भातला सगळा तुम्ही शेतकऱ्यांना 25 दिवसाचा दौरा करून आलो, कुणालाही एमएससीबीने वीज बिल दिलं नाही गेल्या 10 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये. ते फक्त म्हणते की तुमचं काय करा 5,000 भरा, 2,000. मग त्यांना आम्ही म्हणलं की तुमचं काय करा, आमचं वीज बिल किती झालंय ते सांगा आणि आमचा वीज वापर किती. असं म्हणलं म्हणता एक गोष्ट असं झाली सर, शेतकरी वीज किती वापरत आहे याचं रेकॉर्ड एमएससीबी कडे नाही. पहिला मुद्दा, शेतकरी पर्सनल व्यक्तिशः किती वीज वापरत आहे याचं रेकॉर्ड एमएससीबी कडे नाही, कारण शेतकऱ्यांच्या डीपीला मीटर नाही किंवा जे मीटर आहेत ते 93% मीटर फेल आहेत आणि जे चालू मीटर आहेत त्या चालू मीटर पैकी बी 95% मीटरची रिडिंग ही इनकरेक्ट आहे. ही महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचा अहवाल आहे. म्हणजे थोडक्यात शेतकरी किती वीज वापरायला याचं रेकॉर्ड एमएससीबी कडे नाही. मग एमएससीबी काय करते, सरसकट वीज बिल टाकून देते. त्याचा शेतकऱ्याचा वापर असो नसो, सरसकट वीज वापर काय करते, वीज बिल टाकून देते. आणि दुसरा मुद्दा आम्ही विचारला की हे जे आमचं वीज बिल झाले त्याच्यापैकी गव्हर्नमेंट किती वीज बिल भरायला. तर महाराष्ट्राचं शेतकऱ्यांचं वीज बिल हे गेल्या 25 वर्षापासून महाराष्ट्र सरकार एमएससीबीला भरत आहे. तर माहितीच्या अधिकाराखाली आम्ही ती माहिती मागवली तरी हजारो कोटीचे आकडे आहेत, परंतु याचा हिशोब एमएससीबीनं आम्हाला सांगितलं नाही आजपर्यंत की तुमचं लढबीज सरकार भरते किंवा सरकारमधल्या मी कोणत्या आमदार खासदारांनी सांगितलं नाही की तुमचं वीज बिल आम्हाला सरकार भरते. तर मग आम्ही एवढंच विचारलं की आमचं वीज बिल किती झाले, सरकारने किती भरले आणि शिल्लक भरायचे किती. तर मग असं सांगितल्यानंतर हे इंजिनियर म्हणाले ह्याचं उत्तर आमच्याकडे नाही, तुम्ही वरी जावा. वरी कुठे जावा म्हणजे डिस्ट्रिक्ट ऑफिसला जावा. आम्ही डिस्ट्रिक्ट ऑफिसला गेलो अधीक्षक अभियंत्याकडे, ते पण म्हणले ह्याचा हिशोब आमच्याकडे नाही, तुम्ही वरी जावा. आम्ही डिव्हिजनला गेलो, डिव्हिजन वाले मी म्हणले वरी जावा. मग आम्ही महाराष्ट्र लेवलला गेलो आणि राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून सर 36 जिल्ह्यामध्ये आणि 358 तालुक्यामध्ये आम्ही एकाच दिवशी पत्र व्यवहार केला आणि गव्हर्नमेंटला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, त्याच्यानंतर ऊर्जा मंत्री या सगळ्याला निवेदन दिले की बा एमएससीबी आमच्या शेतीच्या वीज बिलाचा हिशोब द्यायला तयार नाही. पैसे तुम्ही देत आहात, मग तुम्ही काय करा ह्याचा हिशोब एमएससीबी कडून घ्या आणि तो हिशोब आमच्या शेतकऱ्याला काय करा उपलब्ध करून द्या. तोपर्यंत शेतकऱ्याला वीज बिलाची सक्ती करू नका,
त्याच्याकडून एकही रुपया वीज बिल घेऊ नका. सर, जेव्हा आम्ही असा पत्रव्यवहार संपूर्ण महाराष्ट्रामधून केला तेव्हा महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली, ऑन कॅमेरा आले आणि त्यांनी काय सांगितलं की महाराष्ट्रातला शेतकरी किती वीज वापरायला त्याचं वीज बिल किती झालं ही मोजणारी महाराष्ट्र सरकारकडे यंत्रणाच नाही. ऊर्जा मंत्री म्हणतात की शेतकरी वीज किती वापरत आहे, त्याचं बिल किती होत आहे ही मोजणारी महाराष्ट्र सरकारकडे यंत्रणाच नाही. आणि मग तुमच्याकडे यंत्रणाच नाही तर तुम्ही दरवर्षी शेतकऱ्याकडून 5,000, 10,000 कोणत्या हिशोबाने घेत आहात. तसेच डीपी बंद पडल्यावर तो दुरुस्त करण्याच्या नावाखाली 5,000, 50,000 रुपये तुम्ही गुन्हे आधारावर घेत आहात. एवढंच नाही, आणि तुम्ही जे सांगत आहात की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं 50,000 कोटी थकीत वीज बिल आहे, कृषी वीज बिल, ते गुन्हे आधारावर बोलत आहात. तर हे सर्व खोटं आहे. त्याचं कुठलंही रेकॉर्ड एमएससीबीकडे नाही, गव्हर्नमेंटकडे नाही. आणि हे जे हजारो कोटीचे वीज बिल भरलेले आकडे आहेत तर हा फार मोठा भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे. म्हणून हा हजारो कोटीचा वीज बिल घोटाळा बाहेर पडतो की काय या भीतीनं महाराष्ट्र सरकारनं तर शेतकऱ्याला वीज बिल माफ करून टाकलं. तर आज बी आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा कळवळ आहे, शेतकऱ्यांचा पुळका आहे, म्हणून बीजेपी सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं नाही. कारण ईव्हीएम मशीन आल्यापासून, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आल्यापासून ह्या सरकार बनवण्यासाठी शेतकऱ्यांच्या मताची आवश्यकता, शेतकरी संघटनांची आवश्यकता सरकारला राहिलेली नाही. त्याच्यामुळं ईव्हीएम मशीननं शेतकऱ्यांच्या मताचं मूल्य शून्य केल्यामुळं शेतकरी हिताची एखादी योजना आणण्याची आवश्यकता सरकारला राहिली नाही, कर्जमाफी करण्याची आवश्यकता राहिली नाही, हमी भाव देण्याची आवश्यकता राहिली नाही. त्याच्यामुळं हा हजारो कोटीचा वीज बिल घोटाळा बाहेर पडू नये म्हणून महाराष्ट्र सरकारने सर वीज बिल माफीचा निर्णय घेतला. आता आपण जे म्हटलो की 2005 ते 2025च्या कालावधीमध्ये राज्य सरकारने शेतकऱ्याच्या नावाने वितरणला पैसे भरले, त्यात हजारो कोटीचा घोटाळा झाला. थोडक्यात राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तिमिरातूनच त्याच्याकडे जाणारं पर्व आपण दाखवलं, शेतकऱ्यांना प्रकाशमान करण्याचं काम केलं. आता असा एक प्रश्न उपस्थित झाला की मगाशी जसं म्हणलं की वीज वितरणचा 1 रुपया देणं लागत नाही. आपण पूर्ण राज्यव्यापी शेतकरी संपर्क दौरा करतायत. गेल्या 27 एप्रिल पासून ते 20 मे साधारणपणे 25 दिवस आपण मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, परत मराठवाडा ह्या भागामध्ये आपण दौरा करून आलो. राज्यव्यापी शेतकरी संपर्क दौरा आपण केला आणि करत असताना एक आपण घोषणा केली की आमदारांना घेराव घालणार आहे. आणि शेवटची जी सभा होती त्या सभेला आम्हाला देखील येता आलं की पाटोदा तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड या ठिकाणची सभा, एक अंधारात सभा पार पडली. त्या सभेमध्ये आपण एक घोषणा केली की शेतकरी बँकेचे 1 रुपया देणं लागत नाही. थोडक्यात ह्या राज्यव्यापी शेतकरी संपर्क दौऱ्याचे आपले अनुभव काय आहेत सांगा आपण. या ठिकाणी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीनं आमदार घेराव आंदोलनाची घोषणा का करावी लागली. तसेच महाराष्ट्रातला शेतकरी महावितरणचं 1 रुपयाही देणं लागत नाही. अगदी त्याच पद्धतीनं कुठल्याही बँकेचं शेतकरी 1 रुपया देणं लागत नाही. कुठलाही शेतकरी कर्जामध्ये कर्ज माफी हा सुद्धा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे. तर तो कसा देणं लागत नाही सर ते थोडक्यामध्ये सांगतो मी अगोदर. तर या ठिकाणी माझ्याकडे काही डॉक्युमेंट आहेत. तर पहिल्यांदा एक डॉक्युमेंट तुम्हाला दाखवतो की हे आहे शेतकऱ्याचं वजा उत्पन्नाचा दाखला. 2018-19 मध्ये जळगावचे शेतकरी हिरालाल पाटील यांनी काढलेला हा वजा उत्पन्नाचा दाखला आहे. आणि हा भारतातला पहिला वजा उत्पन्नाचा दाखला हिरालाल पाटीलने काढला. आणि त्यांनी सिद्ध केलं की भारतातला त्याच्यामुळं, आणि तो कुणामुळे आहे, तो शासनाच्याच हमी भावाच्या धोरणामुळे आहे. ते कसं ते मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. बघा, वर्तमानामध्ये भारतामध्ये केंद्र सरकार मार्फत, भारताचं जे केंद्र सरकार आहे तर त्या केंद्र सरकार मार्फत 24 पिकांना हमी भावाची MSP ची घोषणा केली जाते. 24 पिकांना केंद्रामार्फत. तर ते केंद्र काय करतं, भारतामध्ये जेवढे पण राज्य आहेत त्या राज्याची शिफारस मागवून घेतं. आणि सगळ्या राज्याची शिफारस आल्यानंतर केंद्र त्याचा अभ्यास करून शेतीमालाचा भाव
घोषित करतात. भारतामध्ये किंवा जगात लोकांना थोडा माहित नाही, पण भारतामध्ये शेतमाल जर सोडला तर सर्व प्रोडक्टची किंमत हा तो तयार करणारा ठरवतो. शेतमाल जर सोडला तर सर्व उत्पादनाची किंमत हा तो तयार करणारा ठरवतो. परंतु शेतमाल एकमेव आहे ज्याचे भाव हे सरकार ठरवतं. तर सरकार म्हणजे कोणतं ठरवतं? राज्य सरकार नाही. भारतामध्ये 2 सरकार आहेत, 2 गव्हर्नमेंट आहेत. एक सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार आणि दुसरं आहे स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकार. हे असे भारतामध्ये 2 सरकार आहेत. तर ह्याची पद्धत काय आहे? तर केंद्र काय करतं? राज्याकडून अहवाल मागून घेतं की तुमच्या राज्याच्या शेतकऱ्याला उत्पादन खर्च किती येतो ते आम्हाला पाठवा, त्याच्यानुसार आम्ही हमी भाव शेतीमालाला भाव तुम्हाला देऊ. आता हैराणीची गोष्ट आहे, आज 2024-25 ला जर महाराष्ट्रातल्या सोयाबीनचा जर आम्ही विचार केला, सोयाबीन हे महाराष्ट्रातलं मुख्य पीक आहे. तर ह्या सोयाबीन पिकाचा महाराष्ट्र सरकारनं जो उत्पादन खर्च काढलाय तो आहे 6,039 रुपये. महाराष्ट्र सरकारनं काढलेला उत्पादन खर्च म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत जे महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोग आहे, ज्याचे अध्यक्ष हे लातूरचेच आमचे पाशा पटेल आहेत. तर त्या राज्य कृषी मूल्य आयोगानं जो उत्पादन खर्च काढलाय शास्त्रोक्त आणि वास्तववादी सायंटिफिक पद्धतीनं खर्च काढलाय. त्याच्यामध्ये मार्केटिंग चार्जेस, ट्रान्सपोर्टिंग चार्जेस, लेबर चार्जेस सगळं पकडून 1 क्विंटल सोयाबीनचा खर्च आला 6,039 रुपये. आणि ह्याने काय केलं महाराष्ट्र सरकारने? त्याच्यावर 15% नफा ऍड केला आणि 6,945 रुपयाची शिफारस केंद्राला केली. आणि केंद्रानं हा सोयाबीनला भाव घोषित केला 4,892. म्हणजे केंद्र सरकारनं तो सोयाबीनला 4,892 भाव दिला, तो राज्यानं काढलेल्या उत्पादन खर्चापेक्षा बी कमी. आता महाराष्ट्रातलं बीजेपी सरकार सांगायले महाराष्ट्राच्या सरकार शेतकऱ्यांना 6,000 रुपये खर्च यायला सोयाबीनचा, आणि केंद्राचं बीजेपी सरकार हमी भाव किती देते? 4,892. म्हणजे हे डॉक्युमेंट सिद्ध करतात. आणि तो 4,892 भाव सुद्धा शेतकऱ्याला भेटला नाही, कारण हमी भाव केंद्र त्यांनी लगेच बंद करून टाकली. काय हमी भाव केंद्रे व्यवस्थित चालू नव्हती, काय हमी भाव केंद्रे बारदाना नव्हता, काय हमी भाव केंद्राच्या साईट चालू नव्हत्या. मग त्यांनी म्हणले आमच्या टाइम लिमिट संपल्या आणि केवळ 11 लाख टन सोयाबीन खरेदी केलं आणि ते सोयाबीन काय केलं? हमी भाव खरेदी केंद्र बंद करून टाकले. दुसरीकडे पंजाब मधलं मुख्य पीक गहू आहे. तर तिथल्या मुख्य पिकाची सरकारनं केंद्र सरकारनं 180 लाख टन खरेदी केली आणि महाराष्ट्रामधले जे मुख्य पीक सोयाबीन आहे त्याची फक्त 11 लाख टनच खरेदी केली. म्हणजे 2 राज्यामध्ये केंद्र सरकार मार्फत जो भेदभाव केला जातोय त्याचं सुद्धा ही एक घोषणा आहे, त्याचं एक उदाहरण आहे. मग केंद्रानं हमी भाव जो जाहीर केला तो राज्यानं काढलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे. त्याच्यामुळं आणि हे केवळ 2024-25 ला नाही, माझ्याकडे जे 1993 पासूनचे हे डॉक्युमेंट आहेत. 1993 पासून राज्य सरकार केंद्र सरकारला जे शिफारस करत आहे तर ते केंद्र सरकार राज्यानं केलेल्या शिफारशीपेक्षा 40% मायनस करून शेतीमालाला भाव घोषित करते. याचा अर्थ भारतातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न हे मायनस मध्ये आहे आणि ते कुणामुळे? सरकारनं घेतलेल्या धोरणामुळे आहे. त्याच्यामुळे पाठीमाग एक आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था होती, कृषीशी संलग्न संस्था. त्या संस्थेचा एक अहवाल प्रकाशित झाला आणि तो अहवाल धक्कादायक होता. तो अहवाल असा होता, जगामध्ये भारत हा एकमेव देश आहे ज्या देशाच्या सरकारच्या निर्णयामुळं तिथल्या शेतकऱ्याचं उत्पन्न हे मायनस मध्ये गेले. एकमेव जगामध्ये एकमेव भारत देश आहे जिथल्या सरकारच्या धोरणामुळे तिथल्या शेतकऱ्याचं उत्पन्न मायनस मध्ये. म्हणजे ह्याला आंतरराष्ट्रीय दुजोर आपण भेटला आणि त्याला WTO करार, गॅट करार, LPG हे सुद्धा आयात निर्यात धोरण ह्याला कारणीभूत आहे. त्याच्यामुळं आम्ही असं म्हणतो, राज्य सरकारनं काढलेल्या उत्पादन खर्चावर आधारित तुम्ही तो आम्हाला भाव द्या. तो दिला तर शेतकरी जगणार आहे. जोपर्यंत तुम्ही तो भाव देत नाही तोपर्यंत तुम्ही एकही रुपया महाराष्ट्रातला सरकार शेतकरी ना MSCBचं देणं लागतंय, ना बँकेचं देणं लागतं, ना कुणाचंही देणं लागतं.
आपण एका सभेमध्ये असं म्हटलं होतं शेतकऱ्याशी संवाद साधताना, स्वातंत्र्यपूर्व भारतात म्हणजे जेव्हा भारत गुलाम होता तेव्हा एकही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. भारताच्या स्वातंत्र्यामध्ये 1952 नंतर 87-85 नंतर महाराष्ट्रामध्ये दर दिवशी गावाकडे भारतात दर दिवशी 10 शेतकरी आत्महत्या करतात. काही सरकारचं धोरण कारणीभूत आहे शेतकरी आत्महत्याला? हो, मी आता जे तुम्हाला माहिती सांगितली, शेतकऱ्यांच्या काही समस्या अशा होत्या ज्या गुलाम भारतात नव्हत्या, परंतु स्वतंत्र भारतामध्ये त्या शेतकऱ्यांच्या समस्या निर्माण झाल्या. जसं की आम्ही जर शिवाजी महाराजांचा काळ बघितला, शिवशाहीचा काळ बघितला, तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये संविधान नव्हतं, लोकशाही नव्हती, जी आज जगामध्ये लोकशाही आहे. तरी सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळात एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला पुरावा सापडत नाही. एवढंच काय, 2500 वर्षापूर्वी सम्राट अशोकाचा काळ घ्या, सम्राट चंद्रगुप्त मौर्यांचा काळ घ्या, जेवढे बी राजे झाले त्या काळात सुद्धा शेतकऱ्यांची आत्महत्या केलेले पुरावे नाही. परंतु ज्या तथाकथित स्वातंत्र्य भारताला भेटलं, त्या तथाकथित स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये आजचा आकडा आहे 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्या सरकारच्या धोरणामुळे सर केले. पण ते आत्महत्या दोन शेतकऱ्याच्या मुलापर्यंत देखील आलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांची मुलाची लग्न होत नाहीत, त्याला जबाबदार कोण? हा, तर जे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं जे सत्र आहे ते सत्र आता शेतकऱ्यांच्या मुलांच्या आत्महत्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. आणि तुम्ही जो लग्नाचा विषय मांडला, तर आज गावखेड्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या ही निर्माण झाली आहे की शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्न जमत नाही. शेतकऱ्यांची मुलगी शेतकऱ्याच्या मुलाला द्यायला तयार नाही. त्याला कारणीभूत हे सरकारचं हमी भावाचं धोरण आहे. आज शेतीवर जगणारा शेतकरी हा 75 ते 80%, परंतु या 80% शेतकऱ्याला बजेट किती आहे? 2%, 3%. आणि त्या 80% शेतकऱ्याचा उत्पन्नाचा वाटा किती आहे? 14%. आणि मग 80% लोकांना 14 भाकरी, 80% लोकांना 80 लोकांना 14 भाकरी. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं पोट भरत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पत ढासळली, त्याच्यामुळे सामाजिक पत ढासळली. त्याच्यामुळं आज शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न जमना गेले. ही सगळ्यात मोठी समस्या आज शेतकरी जातीच्या समोर आली. आता हमी भावाविषयी आपण बोललो, सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या आणि गंभीर समस्या निर्माण होतात. त्यासोबतच आपण एक विधान केलं होतं की पीक विमा जी आहे, पीक विमा योजना, ते भांडवलदारांना नफा कमवून देणारी योजना असं आपण एक विधान केलं होतं. आणि ते विमा बंद होऊन एक इरमा कायदा, नेमका इरमा कायदा काय नाही, भांडवलदारांना नफा कसा मिळतो? तर वर्तमानामध्ये शेतकऱ्याला अतिवृष्टीपासून नुकसान भरपाई देण्यासाठी एक प्रधानमंत्री पीक विमा योजना कार्यरत आहे. आणि ही प्रधानमंत्री पीक विमा योजना हे चालवण्यासाठी गव्हर्नमेंटनं काय कंपन्या अपॉइंट केल्या, त्या सर्व कंपन्या या भांडवलदाराच्या कंपन्या, म्हणजे ओरिएंटल असेल, रिलायन्स असेल, टाटा असेल, बजाज असेल, तर या कंपन्या सगळ्या भांडवलदाराच्या कंपन्या. आणि भांडवलदाराचा उद्देश आहे नफा कमवणे. आणि मग भांडवलदाराचा उद्देश नफा कमवणे असेल तर या भांडवलदाराच्या कंपन्या शेतकऱ्याला पीक विमा कसा देतात हा पाहिला होता. आणि पीक विमा योजनेचा उद्देश काय? शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देणे. आणि सरकारनं काय केलं, शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्याची जबाबदारी भांडवलदारावर टाकली. म्हणजे हे असं झालं, शेळीच्या पालन पोषणाची जबाबदारी लाकडावर टाकण्यासारखं. लाकडं काय म्हणजे शेळीताई मी तुला अजिबात खाणार नाही कधीपर्यंत, जोपर्यंत मला भूक लागणार नाही तोपर्यंत. म्हणून आम्ही बघत आहोत गेल्या 5 वर्षामध्ये त्या पीक विमाच्या कंपन्या 5 वर्षात त्यांनी 50,000 कोटीचा नफा कमवला. ह्या कंपन्यांनी 5 वर्षात 50,000 कोटीचा नफा कमवला. परंतु शेतकऱ्याला पीक विमा भेटलाच नाही. ते न भेटण्याचं पहिलं कारण, शेतकऱ्याला पीक विमा मिळण्यासाठी भारतामध्ये कायदा नाही. पहिली गोष्ट योजना आहे, पीक विमा योजना. आता योजनेमध्ये आणि कायद्यामध्ये फरक असतो. योजना भेटली काय आणि नाही भेटली काय. परंतु कायदा जर असेल तर त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. परंतु नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यावर ते नुकसान मिळण्यासाठी वर्तमानात कायदाच अस्तित्वात नाही. तर तसा जोपर्यंत कायदा तयार होत नाही आणि जोपर्यंत भांडवलदाराच्या हातून नियंत्रण गव्हर्नमेंटच्या हातामध्ये येत नाही, तोपर्यंत शेतकऱ्याला पीक विमा भेटणार नाही. आणि तो जो इरमा कायदा आहे, तर इरमा कायदा जगामध्ये लागू आहे. त्याचं नाव आहे इन्कम रिस्क मॅनेजमेंट इन ऍग्रिकल्चर, म्हणजे शेतातील आर्थिक जोखीम व्यवस्थापन कायदा. तर हा कायदा काय सांगतो, शेतकऱ्याचं उभं पीक, आडवं पीक
अतिवृष्टी, कमी वृष्टी, वन्य प्राणी, जंगली प्राणी, बाजारातील भावातील चढ उतार ह्या कोणत्याही कारणामुळे जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्याच्या उत्पन्नामध्ये जर घट येत असेल तर ती घट 1 महिन्याच्या आत डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटवर टाकण्यात यावी असा हा कायदा सांगतो. परंतु भारतामध्ये हा कायदा अद्याप लागू झालेला नाही. तसे प्रयत्न 2005च्या दरम्यान झालेच होत्या आणि 2005ला तशी तो कायदा तयार करण्यासाठी समिती देखील नेमली. तो समितीचा जी आर माझ्याकडे आहे. 7 ऑक्टोबर 2005ला हा कायदा तयार करण्यासाठी स्वर्गीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी 7 ऑक्टोबर 2005ला मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती नेमली सुद्धा होती आणि 6 महिन्यामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु आज 20 वर्ष झालं तो अहवाल त्यांनी सादर केला नाही. उलट माहितीच्या अधिकाराखाली जेव्हा मी विचारलं की ह्या समितीचा अहवाल काय आला तर माहिती अधिकार आयुक्तांनी उत्तर दिलं तो अहवाल गहाळ झाला म्हणले, तो अहवाल हरवलाय म्हणले, तो अहवाल सापडत नाही म्हणले. याचा अर्थ पीक विम्याच्या बाबतीत कुठलंही सरकार गंभीर नाही. 2005 पासून 2025 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 10 वर्षे काँग्रेसची सत्ता होती आणि 10 वर्षे बीजेपीची सत्ता होती. परंतु दोघांनीही पीक विमा देणारा विमा कायदा लागू केला नाही. आता बोलत असताना हमी भावाचा मुद्दा घेतला, पीक विम्याचा मुद्दा घेतला. गेल्या 25 दिवसामध्ये आपण जो दौरा केला त्या दौऱ्यातले अनुभव काय आले? तिथल्या शेतकऱ्याची काही समस्या काय? वन्य प्राण्यापासून बऱ्याचदा शेतकऱ्याचं नुकसान होते. उद्याच्या 30 मेला एक फार मोठं आंदोलन, धरणं आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यात होत आहे. काय अनुभव आला त्या शेतकऱ्याची समस्या? गेल्या 22 जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय किसान मोर्चाकडून मी राज्यव्यापी शेतकरी संपर्क दौरा काढला आणि प्रामुख्याने मराठवाडा, त्यानंतर पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, खानदेश या 25 जिल्ह्यामध्ये मी जाऊन आलो. तर त्याचा अनुभव एक होता आणि जेव्हा शेतकऱ्याला समस्या विचारल्या त्याच्यामध्ये मॅक्झिमम कॉमन 3 समस्या आल्या शेतकऱ्यांच्या, सगळ्यात मोठ्या समस्या. त्याच्यामध्ये सगळ्यात 1 नंबरची समस्या अशी आली की बाबा मालाला भाव नाही, शेतमालाला भाव नाही. मग ते कापूस असो, सोयाबीन असो, तूर असो, उडीद असो, तेलबिया असो, ऊस असो, त्याच्यानंतर भाजीपाला असो, टोमॅटो असो, हळद असो, कोणतीही पिकं घ्या. आम्ही जरा पूर्व विदर्भात गेलो तर तिकडे धान आहे, धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. तर कोणतेही पीक घ्या, सगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांचे एक ओरड होतं की शेतमालाला भाव नाही. दुसरी समस्या होती पीक विमा भेटत नाही. पुणे जिल्ह्यामध्ये शेतकरी म्हणले नाही की आम्हाला विमा भेटला. तिसरी समस्या होती की शेतामध्ये वीज नाही, की 24 तास वीज भेटत नाही, रात्री अपरात्री जावं लागतं, सोलारची सक्ती केली जाते. तर ही 3 समस्या किंवा डीपी जर शेतातला जळाला तर तो महिना 2-2 महिने भेटत नाही. तर ही प्रामुख्याने 3 समस्या शेतकऱ्यांनी मांडल्या. हे राज्यव्यापी समस्या. अजून काही स्थानिक समस्या काही शेतकऱ्यांनी मांडल्या ज्या मला या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात. जसे की चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, या शेतकऱ्याने असं सांगितलं की इथला शेतकरी जेव्हा त्याचा शेतमाल मार्केटमध्ये नेतो, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेतो माल विकायला, आणि तो शेतमाल विकल्यानंतर त्याला जर लगेच पैसे जर पाहिजे असतील माल विकलेले तर ते पैसे 2% कपात करून तिथला अर्थ देतो. समजा उदाहरण, शेतकऱ्यांना कापूस द्याला किंवा हळद नेली किंवा सोयाबीन नेली आणि विकल्यानंतर त्याला लगेच पैसे पाहिजे. समजा त्याचं ₹1,00,000 बिल झाले तर तो 98,000 रुपये देतो आणि 2,000 रुपये कापून घेतो आणि तो 98,000 रुपये देतो. आणि जर तुम्हाला 1,00,000 चे 1,00,000 पाहिजे असते तर मग 15 दिवसाला 20 दिवसाला या असं तिथं सांगितलं जातं. ही एक गंभीर समस्या आढळली. म्हणजे आणि शेतकरी माल का बरं विकतो? त्याला गरज पडली म्हणून विकतो ना. त्याला काय तर घरी लग्न असतं, काहीतरी सण असतात किंवा लेकराचं शिक्षण असतं, घरातला दवाखाना असतो, त्याला गरज पडते म्हणून तो शेतमाल बाजारामध्ये येतो आणि त्याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आडत्याकडून घेतला जातो. आणि त्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत त्या सुद्धा त्याच्यामध्ये दखल द्यायला तयार नाही. म्हणजे त्यांच्याच आशीर्वादाने हे सगळं चालतं की काय अशी परिस्थिती आहे. आणि या कृषी उत्पन्न बाजार समित्या सगळ्यांना माहिती आहे, राजकारण्यांचे नॉमिनेटेड प्रतिनिधी, एक बुजगावणी प्रतिनिधी त्या बाजार समितीवर घेतले जातात आणि ती बाजार समिती चालवली जाते. आणि ही एक समस्या आढळली. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन काही नांदेडचा भाग, काही यवतमाळचा, विदर्भाचा भाग, ह्याच्यामध्ये एक समस्या अशा आढळली सर, तिथल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न एवढं कमी आहे काय
तो शेतमाल त्यांना बाजार समितीला पण घेऊन जायला परवडत नाही, त्याचं भाडं सुद्धा परवडत नाही. मग काय करतात, व्यापारीच गावामध्ये येतात आणि मनमानी भावाने ते काय करतात, खरेदी करतात त्या बाजाराच्या 500-1000 रुपये हे करून. आणि मग व्यापाऱ्यामार्फत त्या शेतकऱ्यांची काय केली जाते सर, लूट केली जाते. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात तालुक्यालाच नाही, जिल्हा परिषद सरकारला सुद्धा सरकारी खरेदी केंद्र म्हणजे 10 गाव, 15 गाव, 20 गावचं मिळून एक शासकीय खरेदी केंद्र त्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळं काय काय अमरावती सारखं काय भाग आहे, धारणी सारखे काय तालुके आहेत, तिथं बाजार समितीच नाही. मग डायरेक्ट व्यापारी येतात, डायरेक्ट बांधावर येतात आणि ते शेतमाल अशी सर काही समस्या समोर असतात. आता आपण हा 3 भागाचा दौरा केला. आता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचं काय नियोजन आहे? कारण तिथले शेतकरी तुम्हाला बरेचदा फोन करतात. हो, काय नियोजन आहे का आपलं त्या ठिकाणी? हा सर, हा दौरा झाल्यानंतर लगेच पुढचा टप्पा हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हा जो उरलेला भाग आहे, तर लवकरच तो मी दौऱ्याचं नियोजन करणार आहे. आणि त्या दरम्यान ह्या सुद्धा जिल्ह्याला भेटी देऊन राष्ट्रीय किसान मोर्चाची संघटन बांधणी त्या जिल्ह्यामध्ये सर होईल. आता या अनुषंगाने आता मुलाखतीच्या शेवटी येत असताना आपण जे आंदोलन पुकारलं ते आमदार घेराव आंदोलन, विधानसभेत शेतकऱ्याच्या हमी भावासाठी पीक कर्ज असेल, बाकी विमा मदत असेल, तो न उघडणाऱ्या आमदारांच्या विरोधात आपण आंदोलन करणार आहे, घेराव आंदोलन करणार आहे. हे आपण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 358 तालुक्यातील जवळपास 44,000-45,000 गावातील शेतकरी पाहतात. आपण काय आंदोलन आव्हान करतात शेतकऱ्यांना? हे जे आमदार घेराव आंदोलन आहे, तर या आमदार घेराव आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं सामील व्हावं असे मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये दडपण असते, भीती असते की बाबा आमदारांनी घेराव कसा करायचा. कारण आमच्या लोकांना एवढी भीती या व्यवस्थेनं घालून ठेवली तर गावातले जे काही पुढारी असतील, तालुका लेवलचे, स्तरावरचे, जिल्हा स्तरावरचे, तर या सगळ्यांनीच एक राजकीय युती करून मनी, मीडिया आणि माफिया आणि ईव्हीएम याच्या माध्यमातून इथला शेतकरी, साखर कारखाने असतील, ऊसाच्या माध्यमातून असेल, इथला शेतकरी दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न केला, इथल्या शेतकऱ्याला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. परंतु या लाईव्हच्या माध्यमातून मी शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे जे आमदार घेराव आंदोलन आहे हे कशासाठी आहे हे आपण पहिल्यांदा समजून घ्या. जर हे तुम्हाला समजलं तर आमदार घेराव आंदोलनामध्ये सामील व्हायचं का नाही हे तुम्ही स्वतः ठरवता. तर बघा, ह्या ज्या आमदार घेराव आंदोलनाची पहिली मागणी काय आहे की आमच्या सोयाबीनसाठी भावांतर मूल्य द्यावं. सोयाबीनसाठी काय करावं, भावांतर मूल्य द्यावं. भावांतर मूल्य म्हणजे काय, तर बघा ह्या वर्षी केंद्रामार्फत जो हमीभाव घोषित झाला तो किती झाला सोयाबीनला, 4,892 या वर्षीचा सोयाबीनचा हमीभाव. परंतु तो 4,892 भाव शेतकऱ्याला तुम्हाला भेटला का? सगळ्या शेतकऱ्याला माहिती आहे तो भाव सगळ्या शेतकऱ्याला भेटला नाही. फक्त 20% शेतकऱ्याला तो भाव भेटला. बाकी 80% शेतकऱ्यांनी आपलं माल सोयाबीन हे 4,000च्या आत घातले. 3800, 3900, 4,000, 4100. तर ह्या जो दोन्हीतला फरक आहे 4,892 मधला आणि 4,000 मधला, तर ह्या दोन्हीतला फरक शेतकऱ्यांना भेटावा ही आमदार घेराव आंदोलनाची पहिली मागणी. मग आता सरकारनं जर 100% सोयाबीन खरेदी केलं असतं तर 100% शेतकऱ्याला 4,892 भेटला असता. जसं पंजाबमध्ये, हरियाणामध्ये 100% गहू खरेदी केला जातो, तिथलं गहुमुखी पीक आहे, 100% गहू खरेदी केला जातो. त्याच्यामुळं पंजाब हरियाणातल्या शेतकऱ्याला 100% शेतकऱ्याला हमी भाव भेटतो. पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये फक्त 11 लाख टन सोयाबीन खरेदी केलं, एवढंच नाही, नोंदणी केलेले 2.5 लाख शेतकरी सुद्धा खरेदीपासून वंचित आहेत. त्याच्यामुळे पहिली मागणी आहे की ह्या दोन्हीतला फरक भेटावा. तुम्ही जाहीर केलेला भाव आणि मार्केटमध्ये भेटत असलेला भाव, तर ही पहिली मागणी आहे. आणि हे तुमच्यामुळे आम्हाला भेटला नाही, कारण तुम्ही खरेदी केंद्र लवकर बंद केले. त्याच्यामुळे हा फरक आम्हाला भेटावा. जवळपास समजा एका शेतकऱ्यांनी 50 क्विंटल सोयाबीन घातलं, 50 क्विंटल सोयाबीन जर घातलं आणि 1 क्विंटलला 1,000 रुपयाला जर तुझा भाव फरक भेटला तर एका शेतकऱ्याला 50,000 रुपये भेटले. त्या 50,000मध्ये त्याची पेरणी होईल. आता जी पेरणीसाठी काय काय बँकांनी काय केले, पीक कर्ज देणं बंद केलं. कारण आता शेतकऱ्याकडे सध्या पैसे नाहीत, पेरणी करायचं म्हणजेच पैसे लागतात. मग आंदोलन चालू आहे,
सिबिलची अट न टाकता बँकांनी कर्ज वितरण करावं. फक्त हे काही लाभाडाचं अवतरण आहे, हे टेक्निकली गोष्टी आहेत की त्यांना काही करायचं नाही, पीक कर्ज द्यायचंच नाही. तर आमचं म्हणणं आहे ते आमच्या अगोदर तोटा द्या तुम्ही जर तो भाव फरक दिला तर आमच्या एका एका शेतकऱ्याकडे 50,000 रुपये येतील आणि ते 50,000 रुपये आल्यावर आम्हाला पीक कर्ज घ्यायची गरज नाही. तर आम्हाला भाव फरक द्या आणि तो पेरणीच्या अगोदर द्या. पेरणीच्या अगोदर जर भाव फरक दिला तर आमच्या शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील. आता दुसरी मागणी आहे शेतकरी हक्क मूल्य. आता आमदार घेराव आंदोलनाची दुसरी मागणी काय आहे? शेतकरी हक्क मूल्य. आता शेतकरी हक्क मूल्य म्हणजे काय? तर शेतकरी हक्क मूल्य म्हणजे राज्यानं केंद्राला केलेली शिफारस आणि केंद्रानं जाहीर केलेला भाव या दोन्हीतला काय भेटावा? फरक भेटावा. आता 1 क्विंटल सोयाबीनची या ठिकाणी राज्यानं केलेली शिफारस किती आहे? तर बघा 6,945 ही आहे राज्यानं केलेली शिफारस. आणि शेतकऱ्याला केंद्रानं भाव किती दिला? 4,892 आणि भेटला किती? 4,000. तर ही जी 6,945 आहे आणि ही जी 4,000 रुपये आहे तर ह्या दोन्हीतला काय घटावा? तो फरक म्हणजे शेतकरी हक्क मूल्य. म्हणजे फरक तो कितीचा आहे? 3,000 रुपये. केंद्रानं केलेली शिफारस आहे 6,945 राज्याने केलेली शिफारस आणि शेतकऱ्याला भाव किती भेटला? 4,000 रुपये. या दोन्ही मधला जो फरक आहे त्याचं नाव आहे शेतकरी हक्क मूल्य. बरं, ही मागणी काय कायद्यामध्ये बसली का? आम्ही जी शेतकरी हक्क मूल्य मागणी काय असंच मागालो का हवेमध्ये नाही. याला कायदेशीर आधार आहे. या मागणीला कायदेशीर आधार आहे. तो आधार कसा बघा. आता 23 एप्रिल 2015 शासनानं राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च काढण्यासाठी. 23 एप्रिल 2015 राज्य शेतमाल भाव समितीचं रूपांतर हे राज्य कृषी मूल्य आयोगामध्ये झालं. आता राज्य कृषी मूल्य आयोगाची कार्यकक्षा ह्याच्यामध्ये ठरवून दिली. राज्य कृषी मूल्य आयोगाची कार्यकक्षा काय आहे, त्याचे अधिकार काय आहे, त्याच्यामध्ये जे 17 नंबरची कार्यकक्षा आहे, जे 17 नंबरचा जो अधिकार आहे राज्य कृषी मूल्य आयोगाचा, तर तो राज्य कृषी मूल्य आयोगाचा अधिकार काय सांगतोय? 17 क्रमांकाचा अधिकार त्याचा असा आहे, या संदर्भामध्ये म्हणजे कशाच्या संदर्भात? शेतकऱ्यांच्या मालाच्या भावासंदर्भात, हमी भावासंदर्भात. तर या संदर्भात केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमती राज्य शासनाने शिफारस केलेल्या किमतीपेक्षा कमी असल्यास, हे काय म्हणते बघा, केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमती शेतमालाच्या या राज्य शासनाने शिफारस केलेल्या किमतीपेक्षा कमी असल्यास अशा परिस्थितीत राज्य शासनाने केलेली शिफारस ही वास्तवदर्शी असल्याने सदर शिफारशीनुसार येणाऱ्या फरकाची रक्कम देण्यात यावी किंवा कसे याबाबत शासनाला शिफारस करणे, हा जो नियम आहे, नियम क्रमांक 17. कारण राज्याने केलेली शिफारस कशी आहे? वास्तवदर्शी आहे, सायंटिफिक आहे, शास्त्रशुद्ध पद्धतीने आहे. ही कोण सांगते? राज्य कृषी मूल्य आयोग सांगतो आपण. आणि ही जी शिफारस करतात तर ही शिफारस करण्याचा जो अध्यक्ष आहे त्या अध्यक्षाला 2,80,000 रुपये पगार आहे. आणि याच्यामधले जे सदस्य आहेत खर्च काढणारे ते साधारण लोक नाहीत. कृषी आयुक्त आहेत, कृषी सचिव आहेत, क्लास 1 लोक आहेत, कोणाला सुद्धा 2 लाखाच्या खाली पगार नाही. हे सर्व जे काय म्हणतात इंटेलेक्च्युअल लोक आहेत, बुद्धिजीवी लोक आहेत, शास्त्रज्ञाच्या दर्जाचे लोक आहेत, क्रीम ऑफ द सोसायटी ज्याला म्हणतो, हे अशा लोकांनी काढलेला हा खर्च आहे. तर अशा लोकांनी काढलेला खर्च किती आहे? तो खर्च केंद्रानं शिफारस केलेल्यापेक्षा 40% कमी. तर ह्या दोन्हीतला जो फरक आहे, तर ह्या दोन्हीतला फरक देण्याचा नियम आहे आणि ह्याच नियमाला धरून आमची मागणी आहे. त्याच्यामुळं हे आमदार घेणं आंदोलन कशासाठी आहे? आता मी लातूर ग्रामीण जो मतदारसंघ आहे त्याच्या लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये आता रनिंगचे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे माननीय रमेश अप्पा कराड साहेब. आता उद्याच्या 10 जून 2025 ला आमचं आमदार घेराव आंदोलन आहे. मग आता आम्ही 10 जूनला निवेदन दिलं, कालच निवेदन दिलं राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून किंवा 20 दिवसानं तुम्हाला अजून 20 दिवसाचा टाइम आहे, तुम्ही या भावांतर मूल्यावर आणि शेतकरी हक्क मूल्यावर विचार करा, तुमची आम्हाला भूमिका सांगा. आणि याच्या बी अगोदर 2 निवेदन दिलेली आहेत.
तर 10 जूनला जेव्हा आम्ही आमदार घेराव आंदोलन करू आणि आमदार घेराव आंदोलन केल्यानंतर आम्ही बीजेपीच्या आमदारांना काय विचारू की माननीय आप्पासाहेब, आपल्या सरकारनं केंद्राला केलेली शिफारस ही 6,945 आहे आणि केंद्रानं घोषित केलेला भाव 4,892 आहे. तर या दोन्हीतला फरक देण्याबाबत काय आपल्या राज्य सरकारला की तुमच्या कृषी मूल्य आयोगानं शिफारस केली? ते तुम्ही पाशा पटेलांना विचारा, तुमच्याच पक्षाचे आहेत. आता असं नाही की रमेश आप्पा यांच्याकडे पाशा पटेलांचा फोन नंबर नसेल असं तर आम्हाला म्हणता येत नाही. फोन नंबर नसेल, ते चांगले मित्र आहेत. तर रमेश आप्पा कराड साहेबांनी पाशा पटेल साहेबांना अगोदर विचारलं पाहिजे की तुम्ही कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष आहे, तर नियम क्रमांक 17 राज्य कृषी मूल्य आयोग नियम क्रमांक 17 कार्यकक्षा याच्यानुसार तुम्ही ह्या दोन्हीतला फरकाची रक्कम देण्याची शिफारस राज्य सरकारला केली का? हे आपण विचारावं. आणि जर राज्य सरकारला केली असेल तर काय राज्यानं त्याच्यावर पुढे काय ऍक्शन घेतली? केंद्राला तशी शिफारस केली का? आणि केंद्रात पण सरकार तुमचंच आहे, बीजेपीचंच आहे. मग आता असं तर म्हणता येणार नाही की आमचं सरकार नाही, त्यांचं सरकार आहे, विरोधी पक्षाचं आहे, आम्ही काय करू शकत नाही. केंद्रात बी सरकार तुमचंच आहे, राज्यात बी सरकार तुमचंच आहे. तर ह्या दोन्हीतला फरक तुम्ही देण्यात यावा. आणि शेतमालाचा विषय हा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद लेवलचा विषय नाही, तर तो विधानसभा लेवलचा विषय आहे. आणि याच्या बाबतीत विधानसभेमध्येच आवाज उठवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, लातूर ग्रामीण मतदारसंघातल्या सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान असेल की आपण 10 जूनच्या आमदार घेराव आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येनं आपण सामील व्हावं आणि आपला हक्क अधिकार मिळवावा. बरं, आपण बोलत असताना लबडाचं आमंत्रण जयदेशाही करण्यास आपण बोलत असताना म्हटलं होतं की आता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष त्यांनी काहीतरी मोर्चा काढला होता म्हणजे काही सोयाबीनला 10 वर्षापूर्वी. त्या नेतृत्व कोण कोण होतं त्या मोर्चामध्ये, नेमकं काय म्हणते ते आपण आशावादी आहेत का? तर साधारणतः 10 वर्षापूर्वी म्हणजे 2014 ची ही गोष्ट आहे. 2014ला 2 व्यक्तींनी एक महाराष्ट्रामध्ये खूप मोठा मोर्चा काढला आणि सोयाबीनला 6,000 रुपये भाव देण्याची मागणी केली आणि एक शेतकरी दिंडी काढली. महाराष्ट्रातल्या 2 राजकीय नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन केलं 10 वर्षापूर्वी आणि सोयाबीनला 6,000 रुपयाची मागणी केली 10 वर्षापूर्वी. आणि ते 2 व्यक्ती कोण आहेत? तर त्याच्यामधले पहिले व्यक्ती आहेत ते व्यक्ती आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ते एक आहेत. आणि त्याच्यातली दुसरी व्यक्ती आहे पाशा पटेल, माननीय पाशा पटेल साहेब, जे आज स्वतः कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. आणि देवेंद्र फडणवीस स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्या काळामध्ये 2014ला ते प्रदेशाध्यक्ष होते, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. आमदार बी होते का नाही मला माहित नाही. आमदार कदाचित 1998ला ते झाल्याचं असं काहीतरी आमदार. तर 2014ला एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळेस एक शेतकरी संघटनेचे काम करत असलेले पाशा पटेल हे मोर्चा काढतात आणि सोयाबीनला 6,000 रुपये भाव देण्याची मागणी करतात. आणि विशेष म्हणजे आज 10 वर्षानंतर त्यांचं सरकार सत्तेमध्ये आणि एवढंच नाही, गेल्या 10 वर्षामध्ये पण त्यांनीच कारभार केला आणि आज त्यांनी सोयाबीन शेतकऱ्याला 6,000 रुपये भाव देऊ शकला नाही. त्याच्यामुळं ही काल कोणीतरी एक म्हटलं की हे जे पाशा पटेल आहेत यांच्या सुद्धा घरावर मोर्चा नेला पाहिजे की बघा की यांनी आमच्या शेतकऱ्याला झुलविलं, आश्वासनं दिली, घोषणा केल्या, मत घेतले, सरकारमध्ये आले. आणि आज मला वाटते का तर पाशा पटेलांना एक बांबूचं कंत्राट काय तर सरकारनं दिलेलं आहे. एक बांबू लागवडीचं मोठा प्रोजेक्ट पाशा पटेल यांना चालवण्यासाठी काहीतरी केंद्र सरकारनं दिलाय असं लक्षात येते औषधामध्ये. मग त्यांना प्रोजेक्ट दिल्यामुळं, बांबू लागवडीचा प्रोजेक्ट दिल्यामुळं मग पाशा पटेल साहेबांनी मी शेतकऱ्याला इकडं बांबू थोडक्यामध्ये लावला त्यांनी, असं म्हणायला हरकत नाही. मग त्यांनी त्यांना बांबू दिला म्हणून पाशा पटेलने बी शेतकऱ्याला बांबू दिला. म्हणजे थोडक्यात जे पोकळ बांबूचे फटके म्हणतात तेवढेच फक्त द्यायचे राहिले. परंतु असे जे खोटारडे लोक आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस, पाशा पटेल तर समजू आपण ते फक्त नॉमिनेटेड आहे, त्यांना फक्त नियुक्त केलेला आहे.
त्यांना नियुक्त कोणी केलं? फडणवीसने केलं. आता वास्तविक अधिकार हे ज्यांनी नियुक्त केले त्यांच्याकडे असतात. आता फडणवीसनं त्याला अधिकार दिले नाही, मग ते कसं काम करतील? त्याच्यामुळे वास्तविक सत्ता आहे फडणवीसकडे आहे, RSS कडे आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आहे. आणि हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे सरसंघचालक आहेत माधव गोळवळकर, तर यांचं बंच ऑफ थॉट्स नावाचं एक पुस्तक आहे. कारण आम्ही विचार करतो, साला ज्याची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये 1.5% आहे ते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात, 10 वर्ष मुख्यमंत्री होतात, एकही अविश्वास ठराव त्यांच्या विरोधात केला जात नाही आणि सरकार 10 वर्ष त्यांचं चालतं. 1.5% लोकसंख्या असताना इथं आमच्या मराठ्यांची लोकसंख्या 40%, शेतकऱ्यांची लोकसंख्या महाराष्ट्रात 90%. आणि असं असताना सुद्धा ज्या 1.5% लोकांचा ग्रामपंचायतला पंच निवडून येऊ शकत नाही, त्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहेत, देशामध्ये ते प्रधानमंत्री नॉमिनेट करत आहेत. मग बाबा एवढं कसं शक्य होत आहे? मग आमच्या लक्षात आलं ईव्हीएमचा मुद्दा तर आहे, पण अजूनही लक्षात आलं जे ह्यांची जी विचारधारा आहे, जी भाजपाची विचारधारा आहे, फडणवीसची विचारधारा आहे, गोळवळकरची विचारधारा आहे, तर ती विचारधारा काय आहे? तर बंच ऑफ थॉट्स मध्ये त्यांनी लिहून ठेवले, जर शेतकऱ्याला, कामगाराला, शेतमजुरांना जर गुलाम बनवायचा असेल तर यांची आर्थिक कोंडी करा, यांना आर्थिक गुलाम करा, असं बंच ऑफ थॉट्स मध्ये गोळवळकरनं लिहिलेलं आहे. मग असं वाटत आहे या बंच ऑफ थॉट्स आणि गोळवळकरला आदर्श मानणारं बीजेपी सरकार हे केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे. म्हणूनच की काय शेतकऱ्याला MSP दिली जात नाही, शेतकऱ्याला हमी भाव दिला जात नाही, शेतकऱ्याला नुकसान झाल्यावर पीक विमा दिला जात नाही, शेतकऱ्याला शेतामध्ये वीज दिली जात नाही, शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतात जाण्यासाठी रस्ता दिला जात नाही. म्हणजे शेतकऱ्याला एवढं मजबूर करायचं आणि त्याला शेती सोडण्यापासून त्याला गुलाम बनवायचं, असं एक धोरण या सरकारमार्फत चालवत असलेला आम्हाला सगळे अनुभव आहे. आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येऊया. आपण 9 एप्रिल एक जयभूर आंदोलन केलं शेतकऱ्याच्या प्रश्नासंदर्भात. आता उद्या 1 जुलैला महाराष्ट्र बंदी करणार आहे आणि बोलत असताना ईव्हीएमचा मुद्दा वापरला की एका ठिकाणी आपण म्हटलं होतं की आम्ही मजबूत सरकार चाहिए, मजबूत सरकार नाही. नेमकं काय प्रकार आहे? आणि आता ह्या आंदोलनानंतर एक आंदोलन असं पुकारलेलं आहे की चलो गाव की ओर, त्याविषयी थोडक्यात. सर थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही जो मजबूर आणि मजबूत सरकारचा जो विषय मांडला, तर भारतामध्ये आणि जगामध्ये जेवढे बी शेतकरी हिताचे, सामान्य हिताचे निर्णय झाले ते सर्व निर्णय हे मजबूर सरकारने घेतलेले आहेत, मजबूत सरकारने नाही. म्हणजे गठबंधनचं सरकार, मिलीजुली सरकार. मग ते भारतामध्ये 1980-90च्या दरम्यानचे जे सरकार बनत होते भारतामध्ये हे मजबूर सरकार होते. मग मजबूर सरकार असल्यामुळं सगळ्यांचं ऐकावं लागतं, त्याच्यामुळं जनहिताचे निर्णय घेण्याची गरज निर्माण होते. परंतु जेव्हापासून भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर 2004च्या लोकसभेपासून सुरुवात झाला आणि 2004च्या नंतर एक मजबूत सरकार भारतामध्ये बनण्यास सुरुवात झाली. त्याच्यामुळं ईव्हीएमचा मशीन आल्यामुळं शेतकऱ्यांच्या मताची किंमत हे आता राहिलेली नाही. मग आम्ही विचार करायला, आम्ही एवढे लोक मतदान करणारे आहोत, संख्येनं आम्ही बहुसंख्य आहोत, तरी आमच्या विरोधामध्ये निर्णय कसं काय व्हायला लागला? जर शेतकऱ्याचा विचार केला 100 पैकी 80 लोक आम्ही आहोत आणि आमच्यासाठी सरकार तर काहीच करणार गेले, तरी मी निवडून कसं काय गेले? महाराष्ट्रात मराठा समाज 52%, 40-50% आहे, तरी पण मराठा समाजालाच मोर्चे कसे काय काढावं लागले? ओबीसी भारतामध्ये 52%, तरी बी त्या ओबीसीची जनगणना केली जात नाही, तरी बी सरकार निवडून येते. मुसलमानाच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मॉब लिंचिंग आहे, त्यांना मारून टाकण्याचं काम, मॉब लिंचिंग करण्याचं काम मुसलमान भारतामध्ये 20% आहे, तरी बी त्यांच्या विरोधातलं सरकार कसं येत आहे? जर आम्ही बघितलं ख्रिश्चन धर्मीयावर बी हल्ले वाढत आहेत, लिंगायत धर्माचा सुद्धा एक मुद्दा आहे. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता भेटावी म्हणून खूप मोठं आंदोलन भारतामध्ये सुरू आहे, तरी पण त्यांच्या विरोधातलं सरकार कसं मध्ये बसत आहे? ह्याला एकमेव जबाबदार आहे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. तर 8 ऑक्टोबर 2013ला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ह्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट नाही. या मशीन मध्ये घोटाळा होऊ शकतो. विशेष म्हणजे भारतामध्ये जी ईव्हीएम मशीन वापरली जाते
त्या ईव्हीएम मशीनला अजून जे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन आहे त्यांचं अजूनही पेटंट मिळालेलं नाही. भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्त्यांनी ते माहितीचा अधिकार दाखवून आणि वेगवेगळे पत्रव्यवहार करून माहिती मागवली की भारताच्या ईव्हीएम मशीनला पेटंट आहे का. आम्ही जी ग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या ह्याच्यामध्ये जे आम्ही मतदान करतो तर त्या ईव्हीएम मशीनला पेटंट आहे का. तर अशी माहिती भेटली की भारतात सरकारनं 8 वेळेस अर्ज केले त्या पेटंटसाठी, परंतु 8ही वेळेस वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशननं ते अर्ज फेटाळले आणि भारताच्या ईव्हीएम मशीनला अजून पेटंट दिलेलं नाही. कारण ज्या सिक्युरिटीच्या ज्या ग्राउंड्स आहेत त्याच्यामध्ये ईव्हीएम मशीन आपली फेल ठरली, त्याच्यामुळे त्यांनी पेटंट दिलं नाही. त्याच्यामुळं आता एकमेव मार्ग होतोय चलो गाव ठेवून. भारतामध्ये 6 लाख खेडे आहेत, तर त्या 6 लाख खेड्यामध्ये जनआंदोलन उभं केल्याशिवाय शेतकऱ्यांचे आणि कुणाचेच प्रश्न सुटणार नाहीत. त्याच्यामुळं जे ईव्हीएमच्या माध्यमातून मजबूत सरकार बनत आहे आणि ते जनतेची दखल घ्यायला तयार होत नाही. ज्या तुकाराम महाराजांनी सगळ्यात मोठी कर्जमाफी 16व्या शतकामध्ये केली, त्या तुकाराम महाराजांच्या वंशजांना 32 लाख रुपयाचं कर्ज फेडता आलं नाही म्हणून आत्महत्या करावी लागली. म्हणजे ज्यांनी कितीतरी 1000 कोटीची कर्जमाफी केली त्याच वंशजाला जर आज आत्महत्या करायची पाळी असेल, याचा अर्थ इथलं सरकार हे जनतेचं सरकार नाही, शेतकऱ्यांचं सरकार नाही. तर आमचं एकच म्हणणं आहे, चलो गाव की ओर. 6 लाख खेड्यामध्ये जे 10 लाख बूथ आहेत, तर ह्या 10 लाख बूथवर 1 बूथ 1 युथ, 1 बूथ 1 युथ. तर 10 लाख बूथवर आम्ही जर आमचं संघटन निर्माण करू शकलो तरच मोठं जनआंदोलन तयार होईल. आणि 2029 माननीय वामन सराम साहेब राष्ट्रीय जनआंदोलनाचे प्रवर्तक, ज्यांनी गेली 50 वर्ष आपल्या आयुष्याची लावून एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक संघटन भारतामध्ये उभा केलेलं आहे, ते संघटन आज भारताच्या 719 जिल्ह्यापैकी 625 जिल्ह्यामध्ये काम करत आहे. भारताच्या 6 लाख खेड्यापैकी 2 लाख खेड्यामध्ये ते संघटन काम करत आहे आणि भारताच्या 6,500 जातीपैकी 3,500 जातीचे लोक या संघटनेमध्ये काम करत आहेत. आणि येणाऱ्या 4 वर्षामध्ये म्हणजे 2029 ला 6 लाख खेड्यामध्ये हे संघटन घेऊन जाण्याचं उद्दिष्ट आहे. त्याच्यावर प्लॅन चालू आहे, त्याच्यावर डे बाय डे रिव्ह्यू होतो, महिन्याला रिव्ह्यू होतो, वार्षिक रिव्ह्यू होतो, अधिवेशन होतो आणि विशेष म्हणजे आम्ही आमची समीक्षा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात, जो समाज आपली समीक्षा करत नाही तो समाज भविष्यामध्ये सामाजिक आत्महत्या करतो. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी समीक्षा केली पाहिजे की काल आम्ही कुठं होतो, आज आम्ही कुठं आहोत. त्याच्यामुळं हे जे राष्ट्रीय किसान मोर्चा संघटन आहे, संघटन चालवणं आमचा उद्देश नाही. संघटना तर भारतामध्ये लाखो आहेत, हजारो आहेत आणि संघटनांची संख्या वाढायली आहे, परंतु समस्याची संख्या वाढायली आहे. उलट व्हायला पाहिजे होती पण सुलट व्हायला पाहिजे होतं पण उलट होत आहे. त्याच्यामुळे संघटन चालवणं हा आमचा उद्देश नाही, तर उद्देशासाठी आम्ही संघटन चालवत आहोत. तर येणाऱ्या काळात 6 लाख खेड्यामध्ये आम्ही संघटन उभा करू आणि एक मोठं जनआंदोलन भारतामध्ये उभा करू. आणि ही अन्यायकारी व्यवस्था आहे, ही जी काँग्रेस आणि बीजेपीची बायनरी सिस्टीम आहे, द्विदलीय सिस्टीम आहे, ज्या वामनानं आमचा बळीराजा पाताळात घातला, त्या वामनाला पाताळात घातल्याशिवाय बळीचं राज्य येणार नाही. तर आम्हाला बळीराजाला वामनाला पाताळात घालायला तयार करावं लागेल, व्हावं लागेल. त्यासाठी चलो गाव की ओर आणि 6 लाख खेड्यामध्ये संघटन उभा. आता शेवटचा प्रश्न अध्यक्ष आपण असा राहील की आत्महत्या टाळण्यासाठी आपण उल्लेख केला, जगद्गुरु तुकोबा महाराजांच्या कुटुंबाचा वंशजाचा उल्लेख केला की आत्महत्या टाळण्यासाठी स्वामिनाथन आयोग लागू झाला 2005 साला, पण त्याची अंमलबजावणी होत नाही आणि त्या संदर्भात नेमक्या काय अडचणी असतील. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न, एकच चर्चा गावागावात, एकच चर्चा राष्ट्रीय किसान मोर्चा एक प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपण काय आव्हान करावं, एक शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी या शेवटच्या प्रश्नाच्या माध्यमातून एवढंच आवाहन करतो की तुम्ही ज्या गावात असाल तर त्या गावामध्ये आपण ग्रामपंचायतीमध्ये ठराव पारित करावे. 3 ठराव पारित करावे. पहिला ठराव की तो ठराव असा पारित करावा की शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या 50% नफा देणारा
स्वामीनाथन आयोग भारत सरकारने लागू करावा, असा ठराव आपण आपल्या ग्रामपंचायती मार्फत केंद्र सरकारला पाठवावा, राष्ट्रपतीला किंवा राज्यपालाला, असा आपण पहिला ठराव करावा. दुसरा ठराव आपण असा करावा की आमच्या शेतीमध्ये इथून मागचं सर्व शेती वीज बिल शून्य आणि इथून पुढे 24 तास आणि मोफत वीज आम्हाला भेटावी, असा एक ठराव आपण पास करावा. आणि तिसरा ठराव आपण असा पास करावा की या ठिकाणी शेतीला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ऐवजी त्या ठिकाणी इरमा कायद्याची अंमलबजावणी करणारा ठराव आपण तो आपल्या ग्रामसभेमार्फत पास करावा. आता ग्रामसभेत पास करण्यापूर्वी असा एक लेखी अर्ज आपण ग्रामपंचायतच्या नावानं द्यावा, सरपंचाच्या आणि ग्रामसेवकाच्या नावानं तो अर्ज द्यावा आणि तो अर्ज देऊन तसा तो ठराव आपण ग्रामसभेमध्ये पारित करावा. आता जर ज्या ज्या ग्रामपंचायती असा ठराव पारित करतील त्या त्या ग्रामपंचायतीच खऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत असा त्याचा अर्थ होईल. आणि जर एखाद्या ग्रामपंचायतीवर राजकीय लोकांचं वर्चस्व असेल, मग ते काँग्रेस प्रणित असेल, बीजेपी प्रणित असेल आणि ते जर ठराव देत नसतील तर याचा अर्थ समजून जावा की हा जो आपल्या गावचा, तालुक्याचा, जिल्हा परिषदचा, पंचायत समितीचा जो नेता आहे, जो पांढरे कपडे घालतो, जो आपलं मत घेतो आणि आपलं गाव त्या पक्षाच्या दावणीला बांधतो, परंतु त्याला आपल्या शेतकऱ्यांचं हित त्याला जोपासायचं नाही, असा सरळ सरळ त्याचा निष्कर्ष होतो. याच्यासाठी आपण आपल्या गावामध्ये प्रत्येक गावात एकच चर्चा राष्ट्रीय किसान मोर्चा घडून आणायची असेल, गावागावात एक 11 लोकांची कमिटी बनवावी. जर आपण 11 लोकांची कमिटी गावागावात जर बनवली तर आम्ही आमची सर्व संघटित शक्ती तुमच्या पाठीशी लावू. समस्या तुमची असेल, संघटित शक्ती राष्ट्रीय किसान मोर्चाची असेल आणि आम्ही असं म्हणतो की तुम्ही तुमच्या गावातल्या समस्या सोडवण्यासाठी ह्या संघटनेचा वापर करून घ्या. कुणीही तुम्हाला असं म्हणणार नाही की आमचा वापर करून घ्या, परंतु या फेसबुक लाईव्हच्या आणि मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही सांगतो की या संघटनेचा आपण वापर करून घ्यावा आणि गावागावात राष्ट्रीय किसान मोर्चाची ताकद आपण वाढवावी. ती ताकद आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या कामी येईल. तुम्हाला लागणार सर्व मटेरियल, सर्व संघटित शक्ती, सर्व सपोर्ट, मग तो प्रशासकीय असेल, सामाजिक असेल, सर्वच पद्धतीनं राष्ट्रीय किसान मोर्चा तयार करायला तुम्हाला तयार आहे. फक्त 8 एकच आहे, गावात 11 लोकांची कमिटी बनवावी. एवढं आव्हान मी या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी इंजिनियर शिवलिंग चौधरी सर यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी ही मुलाखत घेतली आणि ह्या मुलाखतीच्या माध्यमातून सविस्तर अशी चर्चा घडवून आणली आणि ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचली. त्याबद्दल मी मनापासून आपले या ठिकाणी मी आभार मानतो. धन्यवाद. आता प्रदेशाध्यक्ष दीपक विजय पाटील यांनी आले आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्याशी आपण संवाद साधला. निश्चितच अध्यक्ष, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात 358 तालुक्यात आणि 44,000 गावात गाव तिथं आपली राष्ट्रीय किसान मोर्चाची शाखा निश्चितच स्थापन होईल. शेतकऱ्यांच्या समस्येचं निराकरण करण्याची ताकद फक्त राष्ट्रीय किसान मोर्चामध्ये आहे. कारण तिमिरातूनच त्याच्याकडे जाणारे पर्व, नावातच दीपक आहे. अंधारात देखील प्रकाश पान करणारं, शेतकऱ्याच्या जीवनातला अंधार संपवणारं हे राष्ट्रीय किसान मोर्चाचं संघटन गावागावामध्ये वाढेल एवढीच या ठिकाणी आशा व्यक्त करतो. या ठिकाणी आपण आलात, आपले धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. फिनिश करा.